नमस्कार. बियॉन्ड द स्क्रिप्ट या सीरीज मध्ये आज आपल्यासोबत एक अशी व्यक्ती आहे ज्यांनी भांडूपमध्ये पहिल्या वर्षी दहीहंडी उत्सव चालू केला आणि अगदी 2022 ला चालू झालेला हा दहीहंडी उत्सव 4 वर्षातच अगदी प्रसिद्धी भेटली आणि भांडूपमधील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव बनलाच, परंतु मुंबईमधील एक नामांकित दहीहंडी उत्सव बनला. आपल्यासोबत आहेत वॉर्ड क्रमांक 110 चे शाखा अध्यक्ष मोहन चिरात सर. नमस्कार. तुम्ही एवढा मोठा दहीहंडी उत्सव आयोजित करता हे आता सगळ्यांना माहित झाले, परंतु या दहीहंडी उत्सवाची सुरुवात कधीपासून केली? आमची सुरुवात 2022 पासून सुरुवात झाली आणि जेव्हा एक गोविंद पथकला जेव्हा कोविडच्या टाइमात जे गोविंद पथकना जे थर लावायचे जे हे आलेले बंदी आलेली त्या टाइमावर तर एकच माणूस उभा राहिला, ते माननीय राजसाहेब ठाकरेच उभे राहिलेले आणि आमचे ठाण्याचे आमचे नेते अविनाश जाधव हे उभे राहिलेले की हे प्लॅटफॉर्म आपल्या पोरांना की ते कार्यक्रम सुरुवात राहायलाच पाहिजे शेवटपर्यंत, म्हणून ते प्लॅटफॉर्मसाठी आपले पक्षाचे नेते हे सर्व उभे राहिलेले आहे. म्हणून आम्ही पण 2022 ला विचार केला की आपण पण हा कार्यक्रम आमच्याकडे मोठा जोरात सोला करायला पाहिजे, का आमच्या भांडूपमध्ये अजून पण एवढा मोठा कार्यक्रम कोण करत नाही. 2022 ला जेव्हा दहीहंडी उत्सव चालू केला त्यावेळी प्रतिसाद कसा होता या दहीहंडी उत्सवाला? तेव्हा पहिला वर्षात मला एवढा चांगलाच प्रतिसाद भेटला. म्हणजे का जेव्हा लोकांना माहित पडलं की आमच्याकडे जय जवान जे मंडळ येणार आहे आणि विश्वविक्रम करणार मंडळ आणि त्यांना वर्ल्ड चॅम्पियन म्हणून बोलण्यात येत आहे. आणि काय माहितीये का, जय जवानचं नाव पूर्ण महाराष्ट्रभरात आहे. आणि जेव्हा आमच्याकडे जेव्हा बॅनर लागले की भांडूपमध्ये जय जवान येणार आहे, म्हणजे लोकांची एक आवड होती की म्हणजे आज आम्हाला इथे बघायला भेटतं भांडूपमध्ये विलेज रोडला, म्हणून त्या उद्देशाने आमचा कार्यक्रम पहिल्याच वर्षच हिट मध्ये होतं की जय जवान येणार आहे. आणि आमच्या हंडीला एवढा चांगला प्रतिसाद भेटला की लोकांची गर्दी वाढत चालली. त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही आमच्याकडे येऊन थर लावा, तेव्हा त्यांचा प्रतिसाद कसा होता? आणि मी 2-3दा रिक्वेस्ट केला, त्यांनी माझा मान ठेवला आणि त्यांनी आमच्याकडे पाऊल ठेवले. पहिल्यांदा जय जवान येणार, परंतु जेव्हा ऍक्च्युअल मध्ये आले त्यावेळी तुमची भावना काय होती किंवा तुमच्या सहकार्यांची भावना काय होती? जेव्हा जय जवान भांडूपमध्ये आले पहिल्यांदा तर मी तर भरून गेलेलो. काय माहितीये का, मी जय जवानी 9 थर लागले, विश्वविक्रम करणारा पथक आपल्या इकडे आले, त्यांना तुम्ही प्रोत्साहन दिलं ते आम्ही पाहिलं युट्यूबला. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जय जवान आल्याच्या नंतर इथून गेले त्यानंतर मग पुढच्या वर्षी अजून प्रतिसाद वाढला या हंडीला? 100% वाढले. मग ज्या दिवशी आम्ही सुरुवात बॅनर लागलं दुसऱ्या वर्षी तर लोकांची प्रतिसाद एवढी वाढली की जय जवान परत येणार, पण या जय जवान परत येणार आहे का, आमचं एक रिलेशन आहे त्यांच्याबरोबर एकदम जुळत गेलं. त्याच्यानंतर 2022-23 झालं नाही, 24 ला आर्यन्स आलं तुमच्या इकडे, तर त्यांच्याबद्दल ऐकायला आवडेल. आर्यन्स गोविंद पथक पण चांगली गोविंद पथक आहे. आम्ही पण त्याला ज्या दिवशी आम्ही जय जवानकडे आम्ही गेलो कार्यक्रमला तेव्हा आम्हाला तिथल्या स्थानिक लोकांनी अप्रोच केलं की आमच्याकडे पण एक आर्यन्स मित्रमंडळ आहे गोविंद पथक आहे, तर आम्ही त्यांना पण अप्रोच केलं, आम्ही त्यांना पण आमंत्रण केलं आणि ते पण आमच्याकडे आले. आणि आल्यानंतर त्यांचं पण पहिला 9 थर आमच्याकडेच लागली भांडूपला आणि त्यानंतर त्या लोकांनी पूर्ण दिवसात 7 ठिकाणी 9 थर लावली. त्यांच्यासाठी पण आमची ही जागा लक्की जागा आहे, विलेज रोडची जागा. आणि आमच्याकडे एक संतोषी माताची देऊळ आहे, मंदिर आहे, तिथेच आहे. तिकडे त्याला सर्वांना देव तिथे देव पावलं तिथेच आणि सर्वांना पावलं तिथे देव. असं मी जेव्हा आर्यन्स आलं जय जवान आलं तर आता 2025 आहे, या 2025 मध्ये अजून एक वेगळा काय आकर्षण करण्याचा प्रयत्न करणार का तुम्ही? आता आम्ही या वर्षी आम्ही जय जवान गोविंदाला आम्ही मला वाटतं विश्वविक्रम ते करतील, 10 थर आमच्याकडे लावतील, पहिला 10 थर लावणार अशा आम्हाला विश्वास आहे त्यांच्यावरती. म्हणून आमची एक मनापासून इच्छा की या वर्षी त्यांची 10 थर आमच्याकडे लागावी ही मोठी आमची इच्छा आहे आणि देव करू त्याची इच्छा पूर्ण हो. मला एक प्रश्न आहे, मला नाही तो सर्व जनतेला आहे की जय जवान सोबत अजून एक पथक आहे की जे 10 थर लावू शकतं, ते पथक तुम्हाला कोणतं वाटतं? मला दुसरा पथक एक आर्यन्स वाटतं. आर्यन्स सेकंड कॅपेबिलिटी टीम आहे आर्यन्स मुंबईमध्ये. पहिला पोस्टर अख्ख्या मुंबईमध्ये नाही उपनगरात पडला तो मोहन चिरात सर यांच्या हंडीचा 33,33,333 रुपये. याचा जो पोस्टर पडलाय तो सर्वत्र व्हायरल. काय नियमावली असेल का? आमच्याकडे नियम का या वर्षी आम्ही आधार कार्ड घेतोय सर्वांचे. 14 वर्षाच्या वरती तो बाल गोविंद जो असेल तो 14 वर्षाच्या वरतीच पाहिजे आणि आम्ही सर्व नियम पाळणार आहे. जे गव्हर्नमेंटचा नियम आहे, सरकारचे नियम, नियम पाळूनच करणार आहे. असं काम आहे कुठल्याही बाल गोविंद पथकला दुखत होत नाही की आम्ही सर्व प्रिकॉशन घेणार. आम्ही डॉक्टरची टीम एक बोलवली आहे, आमच्याकडे ॲम्ब्युलन्स फॅसिलिटी आहे आणि सर्व आम्ही प्रिकॉशन घेऊनच आम्ही कार्यक्रम करणार आहे. आम्ही बाल गोविंदांना हरण्याचं अरेंजमेंट केलंय, ते सर्व आम्ही अरेंजमेंट करून प्रिकॉशन करून आम्ही छोटा मोठा कार्यक्रम. आता भरपूर लोक 9 थर लावून
नावासाठी पहिला भांडूप विलेज रोडला येणार आहे. ओके. नाही, मी एक गोष्ट आवर्जून सांगेन की जर मुंबईमध्ये किंवा ठाण्यामध्ये जर सर्वात लवकर जर कुठलं दहीहंडी आयोजक असेल की जे चालू करत असतील दहीहंडी, तर भांडूपमध्ये होते. कारण की आय थिंक एका वर्षी 9:30 का 10 वाजता थर लावून इथनं जय जवान पथक निघालं होतं. तर त्यानंतर ह्या वर्षी जर 10 थर लावले, तुम्ही बघत जसं नावं सांगितलीत की आर्यन्स आणि जय जवान, तर 10 थर लावणाऱ्या पथकासाठी काय वेगळं विशेष पारितोषिक तुमच्याकडून असेल का? मी दोन्ही पथकना जे 10 थर लावतील, जे विश्वविक्रम करतील, ते सर्वात मोठे 10 थरला जे बालगोविंद असतील त्याला मी 1 तोल्याची सोन्याची चेन देणार आहे. म्हणजे 10व्या थरावरती 10व्या थरावरती जी छोटी बालगोविंद असेल ओके. त्याला, ओके. पण तो मुलगा असो किंवा मुलगी, दोघांपैकी एकाला 10 थरवाल्यांना मी सोन्याची 1 तोल्याची चेन देणार आहे. ओके. 10 तोल्याची. नक्कीच महाराष्ट्राच्या दहीहंडीच्या इतिहासामध्ये पहिलंच असं पारितोषिक असेल की जे 10व्या थरावरती जो कोणी गोविंदा जाईल, अर्थातच जय जवानची सुलक्षा मोरे असू द्या किंवा आर्यन्स गोविंदा पथकाचा मयंक जो कोण टॉपर आहे तो असू द्या, दोघांनाही सुवर्ण संधी. माझी पर्सनल इच्छा, मी दोघं क्वेश्चन सांगितलं की जेव्हा समजा बालगोविंदा 10 विश्वविक्रम करतील, ते चेन माझ्याकडून त्यांच्या गळ्यात पडायला पाहिजे. ते पर्सनल तिच्यासाठी. ओके. हा, हे माझी चांगली इच्छा आहे. ते जे अजून एक तुमच्या दहीहंडीचं वैशिष्ट्य असतं की दरवर्षी, म्हणजे मी बाकीच्या ठिकाणी जे आयोजक आहेत ते 9 थराला 1 प्राइज असतं, 8 थराला 1 प्राइज असतं, 7 थराला 1 प्राइज असतं. परंतु तुमच्या इकडे मी पाहिलंय की 9 थर लावणारे गेल्या वर्षी 2 पथक होते, जय जवान आणि आर्यन्स. त्यांना तुम्ही प्राइज दिलं होतं, म्हणजे तुमच्या बॅनरवरती पण दिसते. आणि 8 थर लावणारे आय थिंक 7 का 8 मंडळ होते, तर त्यांना देखील प्राइज दिलं होतं. ते कसं करता तुम्ही, म्हणजे हे कसं ठरवता की टॉप 2 मध्ये हेच पथक आहे? त्याच्यामध्ये काय कोणत्या गोष्टीने बारकाईने बघता? आमच्याकडे आमचे पण प्रशिक्षक असतात, ते बघतात कोण चांगला टायमिंग वरती लावतो, कसे ओके. चढतात, कसे उतरतात. म्हणजे म्हणजे आम्ही पण जरा एक ठेवलंय. मग त्या उद्देशानेच आम्ही बघतो त्यांचं, ते लोक कसे प्लॅनिंग चालतात, किती टायमिंग वरती चढतात, टायमिंग वरती उतरतात, त्या विषयाने आम्ही त्यांना डिसाईड करतो. बाकी आम्ही काय कोणाला असं चिटिंग पाहिजे आमच्याकडे नाही. पार्शलिटी अजिबात नो केली नाही. पार्सलिटी, सर्व ओपनली. काय मध्ये हे खेळ आहे, खेळासारखं करा. Yes. आणि टॉप 10 म्हणजे आम्ही का देतो त्यांना, एक प्लॅटफॉर्म देतो का ते बाकीच्या लोकांना पण उत्साह व्हायला पाहिजे, पुढच्या वर्षी आम्ही टॉप 10 ला यायला पाहिजे. Yes. असा आमचा कार्यक्रम आहे. अजून एक प्रश्न होता सर की तुमचं जे आयोजन आहे 2022, 23, 24, आता ह्या वर्षी 25 असेल, तर हे आयोजन तुम्ही स्वतः करता असं मला ऐकलंय. म्हणजे कोणत्या इव्हेंट मॅनेजरची तुम्ही मदत घेत नाही, तुमचे सहकारी तुमचे मित्र असतील, तर त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल थोडं. आणि आम्ही यांना खरं सांगू, आम्ही कुठल्या इव्हेंट मॅनेजमेंटला देत नाही. आम्ही स्वतः आमचे मित्र परिवार जेवढं ज्यांना जे नॉलेज आहे, जसं डीजेचं नॉलेज ज्यांना आहे, ज्यांना एलईडीचं नॉलेज आहे, म्हणजे ते इव्हेंट म्हणजे आम्हाला माहिती, जेणेकरून मी आजपर्यंत कोणाकडून 1 रुपये देणगी घेतले नाही. मी स्वतः स्वखर्चाने करतो. आणि अजून एक गोष्ट म्हणजे दोन आयोजक मी पाहिलेत की जिथे कोणताही लावणीचा कार्यक्रम नसतो किंवा काही इतर मनोरंजनाचे कार्यक्रम असतात, त्या दिवशी फक्त गोविंद हा एकच फोकस मध्ये असतो. तो एक ठाण्यातली आपली अविनाश जाधव सरांची हंडी, त्यानंतर दुसरी जर कोणती हंडी असेल तर ती भांडूप मधील मोहन चिराज सरांची हंडी. तर ते तुम्ही कसं करता? कारण की बाकीच्या स्टेजवरती पाहिलं तर पब्लिक गोळा करण्यासाठी किंवा क्राऊड जमवण्यासाठी सेलिब्रिटी बोलवतात, फिल्म स्टार बोलवतात, परंतु त्या 2 अशा हंड्या आहेत की जिथे फिल्म स्टार सेलिब्रिटी न येता सुद्धा गर्दी होते. त्याचं कारण कसं मध्ये काय, हे लावणी लावायचं हे सर्व टाइमपास आहे. हे तुम्ही बालगोविंद जेवढे बिचारे 2 महिन्यापासून मेहनत करतात, त्यांना टायमिंग असतात. ते 15-15 मिनिटात तुम्ही ते थर लावायला देतात. तुम्ही एक लावणी लावला, तिथे 10-15 मिनिटं तुमचं जाईल. ते बिचारे अर्धा तास, 1 तास, 2 तास उभं राहणार एक ठिकाणी, तर त्यांचा कार्यक्रम पसरत. त्यांना एक ठिकाणी, त्यांना अजून 10 ठिकाणी जायचं. म्हणून आम्ही डिसाईड केला की आम्ही कुठे ते लावणी विणीचा कार्यक्रम करणार नाही. आणि आमच्याकडे पण लास्ट टाइम 2 सेलिब्रिटी आले, परंतु आम्ही कुठे त्यांना मानधन नाही दिले. तुम्हाला यायची इच्छा आहे, या आमच्याकडे, तुम्ही राहा स्टेजवरती, आम्ही तुमचा मान सन्मान करू सर्व काही. परंतु आम्ही कुठे त्या सेलिब्रिटीला मानधन देऊन आम्ही आमचा कार्यक्रमला मोठा करत नाही. आम्हाला मोठा करणार हेच बालगोविंद, आम्हाला मोठा करणार पूर्ण महाराष्ट्रभर. आम्ही त्या उद्देशाने कार्यक्रम करतो. नक्की बाळगोविंदापेक्षा मोठा कोणताच सेलिब्रिटी नसतो त्या दिवशी. नाही, त्या दिवशी फक्त बाळगोविंद हा Yes. सेलिब्रिटी असतो. अजून एक प्रश्न आहे सर, पुरुषांचा गोविंदा तर झाला, परंतु यावर्षी असे 4-5 मंडळ आहेत की ज्यांनी निश्चय केला जर पुरुष 10 तर लावतात तर महिला देखील 7 तर लावणार. त्यामध्ये मोजके मंडळ आहेत, पार्ले स्पोर्ट्स क्लब असेल, त्यानंतर शिवतेज असेल, त्याच्यानंतर यावर्षी आय थिंक जोगेश्वरी माता महिला गोविंद पथक तुम्ही विजिट केली, ते Yes. पथक देखील यावर्षी 7 थराचा प्रयत्न करणार आहे. ते पथक आय थिंक संदीप ढवळे सरांचंच पथक आहे ते. बरोबर. तर महिला गोविंदांसाठी काय वेगळं असेल आपल्या दहीहंडीमध्ये? आम्ही गेल्या वर्षी पण आमच्याकडे महिला गोविंद पथक आले, ते 5 थर 4 थर लावतात. या वर्षी आम्ही जेव्हा आम्ही आर्यन्सकडे गेलो तेव्हा आम्हाला 2-3 महिला गोविंद पथक भेटले. आम्ही त्यांना आमंत्रण दिलंय की तुम्ही या आमच्याकडे. त्यांना पण मानधन जे असेल आम्ही पुरुषासारखं थोडाफार आम्ही देऊ त्यांना पण, म्हणजे त्यांना असं वाटायला नको की आम्ही कमी त्यांना दिलंय. परंतु त्यांच्यासाठी पण आम्ही चांगली प्राइस वगैरे आम्ही त्यांच्यासाठी ठेवलंय.
आणि आमची इच्छा की महिलांनी पण 7 थर लावावी. आमची भांडू गावात पण एक 2-3 मंडळ आहे, ते लोक पण आम्हाला अप्रोच केलेलं, ते लोक पण 5 थर लावतात. आता जोगेश्वरीचे जे मंडळ आहे ते लोक 6 थर लावणार आहे, तर दुसरे 2-3 मंडळ अजून 7 थर लावणार आहे. तर आम्ही सर्वांना आमंत्रण दिलंय की तुम्ही या आमच्याकडे गोविंदाला, आमच्याकडे भांडूपला, आणि जे जे 7 थर लावतील त्यांना चांगला मी मानधन देऊ. गेल्या टाइम 140 मंडळ आले आणि तेव्हा 125 मंडळांना आमच्याकडे भाग घेतलाय. म्हणजे आम्ही टाइमपास बिलकुल करत नाही, फक्त आम्ही अर्धा तास ब्रेक घेतो इव्हिनिंगला 5 ते 5:30, परत गेम आम्ही स्टार्ट करतो. म्हणजे आम्ही टाइमपास करण्यासाठी हे कार्यक्रम केलंच नाही. म्हणजे कसं माहिती का, लोक यांना अपेक्षा असं असतात की आम्हाला इथे संधी भेटायला पाहिजे, आम्हाला सलामी द्यायची. परंतु बाकी लोक काय करतात, हे टाइमपास करतात, पूर्ण दिवसभर चालू करतात आणि 10-15 गेम्स करून उपयोग नाही. म्हणून मला वाटतं की आमच्याकडे सर्वात जास्त लोकांनी थर लावून गेले आणि ह्या वर्षी पण आमच्याकडून 150च्या वरतीच पथक येणार आहे, असे आम्हाला पूर्ण चांगलं वाटतंय. सर अजून एक प्रश्न आहे की मनसेची हंडी आहे. मनसेची हंडी म्हटल्यावरती जर मनसेची हंडी गाजवायची असेल तर महाराष्ट्राचा वाघ अर्थात आपले राजसाहेब ठाकरे आलेच पाहिजेत. तर त्यांना इन्व्हिटेशन दिलंय का तुम्ही? साहेब येणार आहेत का? नाही, अजून पण आम्ही इन्व्हिटेशन दिलं नाही. आम्ही यावर्षी राजसाहेबांना आमंत्रण देणार आहे. माझी इच्छा आहे की राजसाहेबांनी या कार्यक्रमाला यावं. का माहिती आहे, महाराष्ट्राचा मोठा सण आहे आणि हे जर सण टिकवलंय ते महाराष्ट्राचे आमचे नेते, आमचे अध्यक्ष माननीय राजसाहेब यांनी टिकवलंय. म्हणून माझी इच्छा आहे भांडूपमध्ये राजसाहेबांनी माझ्या हंडीला यावे. पथकांसाठी एक गोष्ट की तुम्ही जेव्हा याल त्यावेळी पहिले सर्वप्रथम जय जवान किंवा आर्यन्स सकाळी येऊन नवतर लावतात. कारण आपण नवतर लावणाऱ्या पथकांना विशेष प्राधान्य प्रत्येक आयोजकांच्या इथे दिलं जातं. तर ज्या कोणी गोविंदा पथकाने यायचंय त्यांनी सकाळी यायचं, नाव नोंदणी करायची. संपूर्ण पथक आलं असेल तर नाव नोंदणी करून तुमचं नाव अनाऊन्स केलं जाईल, तर नंतर तुम्हाला थर लावायसाठी चान्स दिला जाईल. अजून एक प्रश्न माझा नाही, अख्ख्या म्हणजे सर्व गोविंदा पथकांचा असेल किंवा प्रेक्षकांचा असेल की बॅनरवरती तुम्ही एवढे अमाऊंट टाकले त्यामुळे चर्चा चालू झाली महाराष्ट्रात, 33 लाख रुपये खरोखर खर्च येतो का, असे लोक विचारतात. तर त्यांना तुमचं उत्तर काय असेल? आता 33,33,383 जे लावलंय त्याच्यापेक्षा माझे डबल पैसे जातात. मी जे खर्च जर वेगळा झाला ते तर मी ऍडच नाही करत. माझे कॅश प्राइस माझ्याकडे 5 थर पासून 6 थर, 7 थर, 8 थर सर्वांना कॅश प्राइस बक्षीस ते ठरलेलंच आहे. म्हणजे कोणालाही असं नाही की बाबा हे लावतात 33 लाख रुपये आणि 5,000 रुपये देतात, तसं हे चुकीचं आहे. त्यांचा मानधन त्यांना त्याप्रमाणे भेटायला पाहिजे. जसे 9 थर असेल, आता 10 थर लावणार त्याच्यासाठी आम्ही वेगळेच ठेवलंय. 9 थर आहे त्यांच्यासाठी वेगळे. गेल्या वर्षी प्रो वाले आलेले त्यांच्यासाठी आम्ही वेगळेच प्राइस ठेवलेले. का ते मुंबईमध्ये आमच्या ते प्रोग्राम मध्ये ते जायचं, म्हणजे ते कार्यक्रम प्रो गोविंदामध्ये या टाइम आम्ही पण ना सर्वांना प्राइस तसंच देणार आहे. म्हणजे असं कोणाला की तुम्ही 8 थर लावले 7 थर आणि 5,000 घ्या. म्हणून मी सर्व आयोजकांना पण सांगणार, तुम्ही लावताना एवढं मोठं प्राइस तर त्यांना प्राइस द्या. ते बिचारे बाल गोविंद 2 महिन्यापासून प्रॅक्टिस करतात, जॉबला जातात, कोण कॉलेजला जातात, बरोबर 7-8 वाजता लवकर येतात आणि बिचारे प्रॅक्टिस करतात. आणि नंतर तुम्ही ते 8 थर लावलं त्यांना 5,000 10,000 त्यांना, ते चुकीचं आहे. मग त्यापेक्षा तुम्ही ते आयोजक करूच नका ना. हा, तुम्ही लावणार मोठे बॅनर, माझ्याकडे एक पण गोविंद पथक येऊन सांगावं की मोहन चिरातने पैसे कमी दिले. मी कुठे कमी देणार नाही. मी जे लावलं त्याच्यापेक्षा माझे एक्स्ट्रा पैसे जातात, मी कमी देत नाही. म्हणून मी सर्व आयोजकांना पण सांगणार, तुम्ही पण लावा. नाही जमत त्यापेक्षा लावू नका. तुम्ही लावत असेल 10 लाख रुपये तर सर्वांना ते मान सन्मानचे जेवढे पैसे त्यांच्यापासून तुम्ही त्यांना द्या, असं माझे प्रामाणिक मन आहे. म्हणून माझ्याकडे जे असतात ना, मी प्रत्येक 8 थर असेल त्यांचा मानधन का माहिती, समजा मी एक्झाम्पल तुम्हाला बोललो की मी 7 थरला 25,000 रुपये दिले, असे माझ्याकडे लावणारे 25, 30, 40 आले, मग ते त्यांचे पैसे. आम्ही 8 थरला 35,000 दिले, तर असे समजाकडे 20 थर आले, 20 मंडळ आले, त्यामुळे सर्वांना ते आम्ही बायफिकेशन 9 थरवाल्या. आता या टाइम आमच्याकडे 9 थर कमी 5 ते 7 लोक यायचे आमच्याकडे चान्सेस आहेत. 8 थर आमच्याकडे 20 लोकांचे चान्सेस आहे. 7 थर आमच्याकडे 40-50 थर आहे. 6 थर आहे, 5 थर. पण सर्वांना आम्ही तेवढं पैसे देऊ, म्हणजे बघायला गेलं तर तेवढे पैसे आमचे सर्व जातात. आम्ही कॅश या काही त्यांना मानधन द्यायचं, ते बरोबर इक्वली डिस्ट्रीब्युट करून ते पैसे सर्व त्यांनाच जातात. आम्ही काही बॅलन्स ठेवणार आहे बाबा, टाइमपास करा, अर्धा तास वाढवा, अरे गोविंद पथक आले आणि टाइमपास करून आपले पैसे वाचवत नाही. आम्ही सकाळी 10ला चालू करतो आणि 10ला बंद करतो. बाकी लोक नावासाठी सकाळी 4चा टायमिंग लिहणार बोर्डवरती आणि संध्याकाळी 6ला चालू करणार आणि 10ला बंद करणार. आणि 10 मंडळसाठी तुम्ही फक्त कार्यक्रम करणार आणि अमाऊंट टाकणार 40 लाख 50 लाख, मग काय उपयोग. त्याच्यात माहित पडत गेलं 2-3 लाखाच्या वरती वाटत नाही. 2-3 हजार रुपये 2-3 लाख रुपये स्टेजला जाते. एक 5-10 लाखात कार्यक्रम संपून टाकतो. आम्ही तसं काम करत नाही. आम्ही सर्व प्रॉपरली जे द्यायचं ते द्यायचं,
आणि पूर्ण गोविंदाबद्दल जे द्यायचं आम्ही ते मान सन्मान त्यांना देतो असं आहे. आमच्याकडे ट्रॉफीसाठी पण लोक आवडीने बोलतात की आम्हाला मानधन नाही दिलं तरी पत्र पडतो, आम्हाला तुमची ट्रॉफी पाहिजे. आमची एकही ट्रॉफी 10,000 15,000 20,000 खाती एक पण ट्रॉफी नाही. सर्व मोठी मोठी ट्रॉफी असतात. म्हणून लोकांना एक अपेक्षा असतात, ठीक आहे आम्हाला मानधन नाही भेटलं तरी पण आम्हाला ट्रॉफी तरी मोजरचं पाहिजे. असं आमच्याकडे पण गोविंद पदक भरपूर आले. थोडी माहिती घेतली त्यावेळी मला समजलं की हे जे ऑर्गनायझेशन मगाशी तुम्ही सांगितलं की तुमचे सहकारी पदाधिकारी असतील किंवा मित्र असतील ते करतात, आणि याच्यामध्ये काही अशी माणसं देखील आहे की जी पहिले भांडूप मध्ये राहायचे, भांडूप सोडून गेले, परंतु ते दहीहंडीसाठी खास येतात तुमच्या आयोजनामध्ये तुमची मदत करण्यासाठी. तर त्यांच्याबद्दल 2 शब्द ऐकायला आवडेल. नाही, माझे सर्व मित्र जे सहकारी जे मला मदत करतात, म्हणजे माझे उपशाखाध्यक्ष आहे, गटाध्यक्ष आहे, जे महाराष्ट्र सैनिक आहे आणि जे माझे मित्र आहे, जे माझे बिझनेसचे जे माझे मित्र आहे, ते मला एक कार्यक्रमाला एक 15 दिवसपासून मला मदत करतात. आणि जे माझे मित्र बाहेर गेले, ते एक आठवडा अगोदरपासून ते 2-3 तास काढून ते येतात, मला मदत करतात आणि कधी-कधी इथेच झोपतात आणि सकाळी इथूनच जातात कामाला. ओके. हां, असे माझे भरपूर मित्र आहेत जे मला एकदम सहकार्य करतात, मला मदत करतात. कार्यक्रमाला जे जे मदत लागेल ते कधी नाही बोलत नाही. का शेवटचे जे 2-3 दिवस असतो ना, ते एकदम क्रुशियल मोमेंटचा दिवस असतो. म्हणजे काय कमी पडायला नाही पाहिजे, माझं नावाला कुठे गालबोट लागायला नाही पाहिजे, त्यांची एक मेन अपेक्षा असतात, की मोहनबाई जे स्वखर्चाने खर्च करतात, आपल्या खिशातले पैसे टाकतात, तर आमचा फक्त त्यांना मदत आहे. भले पैशाने नाही, परंतु आमची जी मदत आहे ना, त्यांना कुठे कमी पडायला नाही पाहिजे म्हणून ते बिनधास्त मला मदत करतात. आणि मला पण अर्थात शेवटचे 2-3 दिवस मला आराम भेटतं. का जे मी प्रोत्साहन 10 दिवस अगोदर करतो, शेवटच्या 2-3 दिवस मला आराम भेटतो, की माझी हे सर्व टीम एकत्र येतात आणि मला हातभार लावतात. म्हणून खरं सांगू त्यांचं, माझ्या मित्र लोकांच्या, माझ्या सगळ्यांचा मी त्यांना मनापासून आभार बोलतो, की माझा हा कार्यक्रमला जास्त रंग लावणारा म्हणजे हात त्यांचाच आहे. म्हणून मी माझ्या सर्व मित्रांना आणि माझ्या महाराष्ट्र सैनिक, माझ्या गटाध्यक्ष, त्यांचा मी आभार व्यक्त करतो.